तर मित्रांनो, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. तर काही दिवसापासून दादा दुबड आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रातील सर्वात सुप्रसिद्ध बैलाचे मालक जे आहे जयेश पाटील 50-50 यांच्यामधला काही वाद चालू आहे. तर त्याची एक रेकॉर्डिंग आपल्या समोर आलेली आहे, ती आपण आज ऐकणार आहे मित्रांनो. तर चला. हॅलो. हा, पैसे कधी टाकणार? सांगितलं की टिक्याचं पाठवतो म्हणून झाले. चिक्क्याचा काय संबंध आहे पैसे पाठवायचा? दादा डुबल पाटील रे या तुम्ही मेसेज पाहिले. आपली चर्चा नको, काय नको. चर्चा का नको? माझे पैसे तू टाकलाय ना 50-60. मी काय सांगतो, तुम्ही टाकलाय ना 50-60 हजार. मी फोन ठेवला तरी मी कट केलाय. विषय संपलेला आहे. संपलेलं नाही. पैसे माझे लगेच टाकायला पाहिजेत. मी काय सांगतोय, हा, मी विषय ते संपलाय. मी जरा का दुसऱ्या गडबडीत आहे. तुम्ही कुठल्या बी गडबडीत राहून दे, मला पैसे पाहिजेत उद्या. पाटील हा, आम्ही लय सण केलं या. काय सण केलाय? माझं ताकद नाही, मग काय करायचंय तुम्हाला सांगा. मी येतो कराडला. मी काय सांगतोय, हा. मी लय सण केलंय. काय सण केलाय? माझे पैसे घेऊन तुम्ही सण केलाय. तुम्ही 50-60 हजार रुपयानं कुठं कोंबडं बकरं घेतल्या ना, ते सांगायचा. पोराच्या डोक्यावर हात ठेवून ना, मी सांगतो माझ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून. नाही नाही, ते नका. पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचा. तू 50-60 हजार कोंबडं बकरं घेतल्या ना, दारू आणली. तुम्ही फक्त विषय संपला नाही. माझं पैसे पाहिजेत. माझं पैसे घेऊन तू टाकतो 50-60 हजार रुपये दारू पिली. तुझी लायकी चहा पाजायची नाही ना, मला सांगता तू 50-60 हजाराची. काले 50-60 हजार तुझ्या पोराची शपथ घेऊन सांग का मला दारू बदले 50-60 हजाराची. माझी इज्जत म्हणजे माझं पैसे आहेत तुझ्या अंगावर. माझ्या पैसे अंगावर आहे तुझ्या. हॅलो. हा, मी त्याला काय म्हणलं सांग का? दादा कोणला? त्याला म्हणले हा, दादा डुबलला. हा, म्हणलं तेवढं जे शेटचं पैसे देऊन टाक. म्हणला मी पैसे देणार नव्हतो, पण तू म्हणतोस म्हणून तुझ्या खातीर पैसे देतो. फक्त तीनदा म्हणला, ती विषय नको म्हणला. पैसे देतो म्हणजे मला काय बोलला आहे का माहिती? काय म्हणला? बोलत चिक्क्याकडे